तुझ्या फिरतीचा हा इंचू मला चावला भाग 22. आई शपथ विक्या, ही पोरगी लग्नानंतर तुझं सगळं दिवाळं काढेल, साहिल हसत म्हणाला. बरं बरं बघू, श्रीला बिल पाठवून दे, विकी नाक मुरडत म्हणाला. डोंट वरी, ते बघू नंतर, तू जा, ती तुझी वाट बघत आहे, साहिल म्हणाला. नंतर लंच करून विकी त्यांना घेऊन घरी निघून आला. आता पुढे. बापरे, दमले बाबा, इशू सोफ्यावर शॉपिंग बॅग टाकून म्हणाली. आज ना तू कहरच केलास शॉपिंगचा, नीता बारीक डोळे करून इशूकडे पाहत होती. मी थोडं बाहेर जाऊन येतो, तोपर्यंत तुम्ही आराम करा, विकी त्यांना मध्येच तोडत म्हणाला. तू कुठे निघालास? आपल्याला संध्याकाळी पबला जायचं आहे ना, नीता विक्रांतकडे बघून म्हणाली. काय पबमध्ये? इशू त्यावर डोळे मिचकावत म्हणाली. हो, तुझा बर्थडे आहे ना म्हणून, आम्हीच प्लॅन केलं होतं तसं, नीता हसत होती. वाव, इट्स ग्रेट, त्यानिमित्ताने माझी बॅचलर पार्टीसुद्धा होईल, इशू खुश होऊन म्हणाली. आणि तिच्या या वाक्यावर विकी आणि नीता चमकून तिच्याकडे आश्चर्याने पाहत होते. इडियट, बॅचलर पार्टी मुलांची असते, नीता इशूला म्हणाली. मग काय झालं, आपण पण करू शकतो ना विकी? इशू विकीकडे क्यूट फेस करत म्हणाली. हो हो, करूया ना, आता तुम्ही थोडासा आराम करा, मी जरा बाहेर जाऊन येतो, विकी म्हणाला. त्याला घरी जाऊन त्याच्या उद्या होणाऱ्या लग्नाबद्दल सगळ्यांना सांगायचं होतं. ओके, पण वेळेवर ये हां, इशू त्याला म्हणाली. हो, विकी म्हणाला आणि त्यांना बाय करून लगेच बंगल्याबाहेर पडला. इशू, नीता तिला बोलतच होती की इशू तिथून उठली. यार नीता, आपण ना यावर नंतर बोलू, मला खूप झोप येते, लंच जरा जास्तच झालं ना, असं म्हणत इशूने तिच्या शॉपिंग बॅग उचलल्या आणि तिला इग्नोर करत वर जात होती. आ देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया, इशू गाणं म्हणत वर निघून गेली. विकी पाटील मेन्शनमध्ये आला. येताना त्याने सगळ्यांना एकत्र थांबण्यासाठी सांगितलं होतं. आलं माझं बाळ, आजी त्याला आत येताना पाहून म्हणाले. विक्रांत आत आला आणि आजीच्या मांडीवर डोकं ठेवून सोफ्यावर आडवा झाला. राजे थकले वाटतं शॉपिंग करून करून, साहिल दात काढत म्हणाला. त्यावर विकीने त्याला एक लुक दिला. कशी झाली शॉपिंग? काकू आणि आई एकदाच म्हणाल्या. शॉपिंग होती का ती आई? लूट होती लूट, विकी म्हणाला आणि त्यावर सगळे खळखळून हसायला लागले. असू दे रे, लागतं मुलींना सगळं, काकू म्हणाली. एवढं सगळं? ते इमिटेशन ज्वेलरी आहे म्हणून काय सांगितलं तिला, तिने सगळं घेतलं, विकी पुन्हा म्हणाला. सगळी रिअल डायमंड ज्वेलरी घेतली तिने, साहिल म्हणाला. मग काय झालं, पाटलांची सूनबाई इमिटेशन ज्वेलरी घालणार का? बाबा म्हणाले. धिस इज नॉट फेअर भाई, तुझ्या लग्नासाठी मला पण खूप शॉपिंग करायची होती, सानू ओठ बाहेर काढत म्हणाली. जिजू, सानूला शॉपिंगला घेऊन जा हां, साहिल भाईच्या मॉलमध्ये, श्री लगेच म्हणाला. ए हॅलो, विक्या काही थाटामाटात लग्न करत नाही आहे, मंदिरात लग्न करतोय, समजलं ना, नितीन म्हणाला. विकी बाळा, तू खरंच उद्या मंदिरात लग्न करणार आहेस? आजी त्याच्या केसातून हात फेरत म्हणाली. हो आजी, खूप जिद्दी आहे ती, मला नाही वाटत ती ऐकेल, असं म्हणत विकीने त्यांना ऑफिसमध्ये घडलेला प्रकार, किस सोडून हां, नाहीतर आजीने दंडुका घेऊन त्याला हाणलं असतं, आणि नंतर पार्किंग लॉटमध्ये त्यांचं झालेलं बोलणं तो सगळ्यांना सांगत होता. काही हरकत नाही, सगळं अगदी तिच्या म्हणण्यानुसार होईल, मी धनंजयच्या कानावर या गोष्टी घालतो, आमच्याकडून तुला या लग्नासाठी परमिशन आहे, बाबा विक्रांतच्या बोलण्यावर हसत म्हणाले. अहो हे काय, आपल्याला घरातलं पहिलं लग्न आहे, पहिलं मुहूर्त, तेही असं गपचूप, लोक काय म्हणतील आपल्याला, आई काळजी करत म्हणाली. ताई, लोकांचं जाऊ द्या हो, पण आपण आपली हौस कशी पुरवायची, किती काय ठरवलं होतं ना आपण विकीच्या लग्नासाठी, काकूंनी सुद्धा सूर काढला. हो ना, मलाही माझ्या मैत्रिणींना माझी इम्पोर्टेड नाचसून दाखवायची होती, आजीनेही त्यात तिचा सूर मिसळला. होतील, सगळ्या गोष्टी नीट होतील आणि सगळ्यांच्या इच्छा हौस सगळं काही पूर्ण होतील, काका म्हणाले. ते कसं? यांचं लग्न तर मंदिरात होणार आहे आणि या सगळ्या त्यांच्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी मोठी पार्टी किंवा लग्न करावं लागेल, नितीन म्हणाला. आपण विकीचं दुसरं लग्न लावू ना, त्यात घाला कुणाला काही धिंगाणा घालायचा ते, काका म्हणाले. काय दुसरं लग्न? काकू म्हणाली. अगं वेडे, इशूसोबत दुसरं लग्न, जेव्हा हा सगळा घोळ निस्तारेल आपण या दोघांचं परत थाटामाटात लग्न करून देऊ, काका म्हणाले. वाह, ग्रेट आयडिया बाबा, श्री म्हणाला.
घ्या, इथे आमचं एक होईना आणि या विक्याचे 2-2 लग्न. नितीन हळूच साहिलच्या कानात पुटपुटला आणि साहिल त्याच्याकडे बघून हसत होता. श्री, उद्याची सगळी तयारी कर. बाबा म्हणाले. हो, मी सगळी व्यवस्था करतो. जिजू, तुम्हाला वेळेवर गुंड घेऊन यावं लागेल हां. श्री नितीनला हसत होता. व्हॉट, अजून गुंड? साहिल घाबरून म्हणाला. त्याला वाटलं त्याला आणि वैभवला आता परत गुंड बनावं लागेल. यावेळी आपले बॉडीगार्ड गुंड असतील. उगाच घोळ नको व्हायला. काका म्हणाले. ठीक आहे, ठरलं तर मग. चला, आता उद्या आपल्या घरी सून येणार. बाबा खुश होऊन म्हणाले. राणी सरकार, आता आपल्या एंट्रीची वेळ झाली. सामान पॅक करा, आपण उद्या पहाटेच शिवापूरला जातोय. बाबा हसत म्हणाले. हो, मी केली आहे सगळी तयारी. आईसुद्धा म्हणाली. आणि एक महत्त्वाची गोष्ट, सुनेचे जास्त लाड करू नका हां. तिला तिथं गेल्यावर इतका त्रास द्यायचा की ती वैतागली पाहिजे आणि तिने स्वतःहून इथे परत आलं पाहिजे. विकी सगळ्यांना रोखून बघत म्हणाला. भाई, मोठ्या आईच्याने ते मात्र अजिबात होणार नाही हां. सानू हसत म्हणाली. आई, तुला एकदम खास सासू व्हायचे. अजिबात माया, ममता, प्रेम दाखवायची नाही हां सुनेवर. विकी त्याच्या आईला म्हणाला. हां सासूबाई, एकदम त्या ललिता पवारसारखं व्हायचंय हां तुम्हाला. नितीनसुद्धा म्हणाला. अरे देवा, असं काही करण्याची खरंच गरज आहे का? आई काळजीने म्हणाली. हो तर, तिचं डोक्यातलं खूळ कसं निघेल? त्यावर विकी म्हणाला. राणी सरकार, तुम्हाला जमेल ना हे सगळं? विकीचे बाबा त्यांच्याकडे पाहून म्हणाले. आणि विकीच्या आईने नाहीमध्ये मान डोलावली. अहो, ती इतकी गोड आहे, मला कसं जमेल? आई पुन्हा त्यांच्याकडे क्यूट फेस करून पाहत म्हणाली. मुळात सुनबाईचा स्वभाव तसा नाही रे, त्यामुळे तिला काही जमणार नाही बघा. आजी म्हणाली. मग आजी, तू खुर्राट सासू हो ना, त्यात काय? श्री म्हणाला. काय? मी? आजी चमकून श्रीकडे बघत होती. हो आई, हे मात्र तुम्हालाच जमेल हां, आम्हाला नाही जमणार. काकूनेही सूर मिसळला. तुम्ही कुठे जाताय? आपण इथेच थांबणार आहोत. काका मध्येच म्हणाले. अजिबात नाही, मी पण ताई दादांसोबत गावी जाणार. काकू काकांना म्हणाली. मी पण जाणार. सानू लगेच म्हणाली. पाखरा, मी इथे एकटा पडेन ग. नितीन सानूला म्हणाला. नितीन, मग तुम्ही पण चला ना आमच्यासोबत. सानू म्हणाली. ते कसं शक्य आहे बाळा? इशू वहिनी असताना जिजू तिथे नाही येऊ शकत. श्री सानूला म्हणाला. नितीन नाराज होत म्हणाला. पण दादा, आम्ही दोघेच का इथे? काका म्हणाले. सुनबाईसाठी राहावं लागेल. ऑफिस मोकळं सोडून कसं चालेल? धनंजय आला की सगळ्या गोष्टीवरून पडदा उठवू. बाबा म्हणाले. ठीक आहे, तुम्ही बिंदास जा, मी आणि श्री थांबतो मग इथे. काका म्हणाले. मग अशाच थोड्याफार गप्पा सुरू होत्या. मंदिरात जरी लग्न असलं तरी सगळ्या विधी पूजा नीट करून घ्या अशी सक्त ताकीद आजीने त्यांना दिली होती. तितक्यात मंदिरातून मंदिराचे पुजारी आले. आजीने त्यांना सगळं समजावून सांगितलं. यात बराच वेळ गेला. म्हणून विकीने वैभवला बंगल्यावर जाऊन इशू आणि नीताला पबमध्ये घेऊन ये असं सांगितलं. इशूने छान झोप काढली होती. तिचा पूर्ण आळस आणि थकवा जाऊन ती छान एकदम फ्रेश झाली होती. तिने आळोखे पिळोखे देत एक जांभई दिली आणि फ्रेश होण्यासाठी पुन्हा बाथरूममध्ये घुसली. इशू अजून उठली की नाही हे पाहण्यासाठी नीता नेमका तिचा रूममध्ये आली होती. बाथरूममधून शॉवरचा आवाज येत होता, त्यामुळे नीता जायला वळली. तितक्यात इशूचा फोन व्हायब्रेट होत होता. नीताने पाहिलं. डॅड कॉलिंग नाव दिसत होतं. नीताने लगेच फोन उचलून कानाला लावला. हॅलो इशू, झाली का लग्नाची शॉपिंग? काही हवं असेल तर सांग हां, मी प्रतापला सांगून सगळं अरेंज करून देतो. धनंजय म्हणाले. आणि ते ऐकून नीता एकदम शॉक झाली. ती पुढे काही बोलणार तितक्यात इशूने मागून येऊन तिच्या हातून फोन ओढून घेतला आणि स्पीकरवर टाकला. हॅलो डॅड. हो, माझी सगळी तयारी झाली आहे. आता मिस्टर विक्रांत पाटीलच्या आयुष्यात वादळ येईल. इशू फोनवर बोलत हसत होती. त्याला जास्त त्रास देऊ नको. धनंजयसुद्धा हसत म्हणाले. धिस इज नॉट फेअर डॅड. तुम्हाला तुमच्या मुलीपेक्षा जावई प्रिय झालाय का? इशू नाक मुरडत म्हणाली. आहेच माझा जावई गुणाचा. देव जाणो आता त्याचं काय होणार आहे. धनंजय तिच्या बोलण्यावर हसत म्हणाले. त्याने मला जो इतका त्रास दिला त्याचं काय? नाव इट्स माय टर्न. तो पाटील आहे तर मीही देशमुख आहे. गिन गिन के बदला लिया जाएगा. इशूसुद्धा खट्टाळ हसत नीताकडे बघत होती. नीता बारीक डोळे करून आणि हाताची घडी घालून तिच्याकडे बघत होती. मग काही जुजबी बोलून इशूने फोन ठेवून दिला. पप्परा पप्पारा पप्परा पप्पारा. इशू गुणगुणत नीताला इग्नोर करत तिचं तिला आवरत होती. इशू, सगळं
अगोदरच माहीत होतं ना तुला, नीता म्हणाली. इशू काहीच बोलली नाही, ती बाहेर निघून गेली. सॉरी यार इशू, प्लीज सांग ना, तुला सगळं माहीत होतं ना, नीता तिच्या पाठी चालत म्हणाली. तिला समजलं की इशू तिच्यावर गोष्टी लपवल्या म्हणून खूप नाराज झाली आहे. इशू प्लीज बोल ना माझ्याशी, नीता तिला आता मस्का लावत होती. का बोलू आणि काय बोलू, तू आता माझी फ्रेंड राहिली नाही आहेस. इंडियामध्ये आल्यानंतर तू ना पूर्णपणे बदलली आहेस, इशू म्हणाली आणि पुन्हा तिला इग्नोर करत हॉलमध्ये जाऊन सोफ्यावर बसली. असं का म्हणतेस यार, नीता तिच्या जवळ बसत म्हणाली. हो खरं तेच बोलतोय, तू मला विक्कीचं सत्य का सांगितलं नाही आणि त्याच्या गँगने मध्ये पण सामील झालीस ना तू. तुम्हाला काय वाटलं इशू मूर्ख आहे, या गोष्टी तिला कधीच समजणार नाहीत, पण तसं अजिबात नाही, मला कालच सगळं कळलं होतं, इशू तिच्याकडे बघून म्हणाली. फ्लॅशबॅक. बर्थडे सेलिब्रेशन झाल्यावर जेव्हा इशू झोपायला तिच्या रूममध्ये गेली तेव्हा तिच्या मॉमचा बर्थडे विश करण्यासाठी फोन आला. मॉमशी बोलत असताना तिला फोनला रेंज येत नव्हती, त्यामुळे ती फोनवर बोलत बाहेर आली होती. तिला हॉलमधून विकी आणि वैभव व्यतिरिक्त अजून काही मुलांचे आवाज येत होते, त्यामुळे तिने थोडं पुढे जाऊन हळूच खाली वाकून बघितलं तर विक्रांत त्याच्या मित्रांबरोबर तिच्याचबद्दल बोलत होता. तिने लगेच थोडं बोलून फोन कट केला आणि त्यांचं बोलणं ऐकत होती. तेव्हा तिला कळलं की विकी हा विक्रांत पाटील आहे आणि खोटा विक्रांत त्याचा मित्र नितीन आहे. तेव्हा तिला विकीचा खूप राग येत होता. सरळ जावं आणि विकीच्या कॉलरला पकडून त्याला याबाबत जाब विचारावा असं तिला वाटत होतं, पण तिने कसं तरी स्वतःच्या रागावर कंट्रोल केला. जेव्हा सगळे पार्कमध्ये पळाले तेव्हा तीही त्यांच्या मागे गेली आणि त्यांच्यापासून थोड्याच अंतरावर लपून उभी होती, जिथून तिला त्यांचं बोलणं अगदी स्पष्ट ऐकू येत होतं. विक्रांतच्या बोलण्यावरून तिला हे सतर समजलं की त्याने सगळं तिच्या प्रेमासाठी केलं आहे आणि तो तिला उद्याच सगळ्या गोष्टी सांगून टाकणार आहे, पण त्याच्या मित्रांनी त्याला रोखलं. इशूने वर येऊन तिच्या मॉम डॅडला फोन लावला. हॅलो डॅड, इशू म्हणाली आणि यावेळी तिचा आवाज जरा दाटून आला होता. तिला सत्य कळल्यावर खूपच वाईट जे वाटत होतं. काय झालं इशू, तुझा आवाज असा का येतोय, धनंजय काळजीने म्हणाले. ही चीट मी डॅड, इशू डोळ्यात पाणी आणून म्हणाली. कोण इशू, धनंजय सुद्धा काळजीत पडले. तुमचा लाडका विक्रांत पाटील, तो खोटं बोलला माझ्याशी डॅड, माझ्या भावना हर्ट केल्या त्याने. आय हेट हिम, मला उद्याच लंडनला परत यायचं आहे, इशू मुसमुसत धनंजयला सगळं सांगत होती. डोंट बी फूल इशू, विक्रांतने जे काही केलं ते सगळं तुझ्यावरच्या प्रेमाखातर केलं आणि ह्या सगळ्या गोष्टी मला तुझ्या मॉमला अगोदरपासूनच माहीत आहेत. रॅदर मीच त्यांना तू लंडनवरून लग्न मोडण्यासाठी एकटी भारतात आल्याचं सांगितलं. तेव्हा प्रतापने हा प्लॅन बनवला. तुझ्या सेफ्टीसाठी त्याने खुद्द विक्रांतला तुझा ड्रायव्हर बनवलं. काय गरज होती याची त्यांना. विक्रांतसाठी इंडियामध्ये मुलींची कमी नाही. लाखो श्रीमंत बापाच्या सुंदर सुंदर मुली त्यांच्याशी लग्न करायला तयार आहेत. बऱ्याच प्रतिष्ठित व्यक्तींना वाटतं की विक्रांत त्यांचा जावई व्हावा, पण त्याने तुझी निवड केली. तुला एकदा फोटोत पाहून तो तुझ्या प्रेमात पडला. तुझ्या डोक्यातलं हे खूळ श्रीमंत मुलं फसवे असतात हे काढण्यासाठी तो तुझ्यासाठी ड्रायव्हरसुद्धा बनला. तुला त्याच्याबद्दल सांगितलं, तुला जाणून घेतलं आणि बघ ना, तू त्याच्या प्रेमातसुद्धा पडलीस ना, धनंजय म्हणाले आणि त्यांच्या बोलण्यावर इशू गडबडली. बेटा, थोडा थंड डोकं ठेवून विचार कर. मागच्या आठवडाभरापासून तुम्ही सोबत आहात. आत्तापर्यंत त्याने एकदा तरी तुझ्यासोबत मिसबिहेव केला आहे का, धनंजय म्हणाले. नाही, इशू तोंड फुगून म्हणाली. मग आता तूच तो चांगला मुलगा आहे की वाईट हे ठरव, कारण तो जर वाईट असता तर इतक्या दिवसात तुला लगेच कळलं असतं आणि तुलाही तो चांगला समजदार संस्कारी वाटला म्हणूनच तर आवडला होता ना. मग काय फरक पडतो तो श्रीमंत असला म्हणून. तुला माहीत आहे, मागच्या महिन्यात मी 8 दिवसांसाठी इंडियामध्ये आलो होतो, तेव्हा मी विक्रांतला पाहिलं होतं, भेटलो होतो, त्याच्याच घरी त्यांच्यासोबत राहिलो सुद्धा होतो. मला त्याचा स्वभाव, हुशारी खूप आवडली होती. खूप इम्प्रेस झालो होतो मी त्याच्यावर. तेव्हा तर तुझ्या लग्नाची विषय मी त्यांच्यासमोर काढला नव्हता. जेव्हा मला कळलं की प्रताप सुनेच्या शोधात आहे तेव्हा मी त्यांना तुझ्याबद्दल सांगितलं होतं आणि विक्रांत माझा जावई व्हावा अशी इच्छासुद्धा प्रकट केली होती. प्रतापच्या अख्ख्या फॅमिलीला तू बघता क्षणी आवडलीस म्हणून त्यांनी विक्रांतसमोर हा विषय काढला आणि योगायोगाने त्यालाही तुझे हे असे वेडे विचार खूप आवडले. आणि का नाही आवडणार, माझं बाळ आहेच इतकं छान, सुंदर, गोंडस आणि इनोसेंट, जे बघता क्षणी कुणालाही आवडेल, धनंजय इशूला म्हणाले आणि त्यावर इशू खुदकन हसली. बाळा इशू, विक्रांत तुला फुलासारखं जपेल याची मी तुला गॅरंटी देतो.
तिथं तुला अजिबात आमची कधीच आठवणसुद्धा येणार नाही. इतकी छान आणि समंजस पाटील फॅमिली आहे. ट्रस्ट मी बेटा, तुझ्या भल्याचा विचार करूनच मी हे सगळं केलं, धनंजय इशूला समजावून सांगत म्हणाले. ठीक आहे डॅड, पण त्याने मला खूप त्रास दिलाय. गुंड काय, खोटा विक्रांत काय, सगळं त्याने त्याच्या मनासारखं केलं. तुम्हाला माहीत आहे, किडनॅप व्हायच्या भीतीने आम्ही हॉटेलच्या बाहेरसुद्धा पडत नव्हतो. खूप छळलं आहे त्याने मला. इशू तोंड फुगवून तिची नाराजी व्यक्त करत त्याची तक्रार करत होती. एक काम कर, आम्ही येईपर्यंत तूही त्याला हवं तितकं छळ, मग तर झालं. धनंजय तिच्या बालिश बोलण्यावर हसत म्हणाला. हां, आता मी सुद्धा सगळ्या गोष्टींचा बदला घेणार. इशू डोळे पुसत म्हणाली. दॅट्स लाईक माय गर्ल. आणि हो, तू आता या खेळात एकटी नाहीस हां. तुझा सासरा म्हणजे प्रताप तुझ्यासोबत आहे. मी त्याला तुझा नंबर सेंड करतो, ठीक आहे ना? धनंजय म्हणाले. इशूने हुंकार भरला. मग करणार ना विक्रांतशी लग्न? धनंजय म्हणाला. येस डॅड. इशू त्यांच्या बोलण्यावर लाजून म्हणाली. थँक्स बेटा, आय एम व्हेरी हॅपी. नाव एन्जॉय युअर बर्थडे अँड डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. मी आणि तुझी मम्मा काही दिवसांनी येतच आहोत. धनंजय म्हणाले. येस डॅड, बाय, आय लव्ह यू. इशू म्हणाली. बाय बेटा, लव्ह यू टू. धनंजय म्हणाला आणि फोन कट झाला. सो माय डिअर विकी, सॉरी माय डिअर मिस्टर विक्रांत पाटील, तयार रहा तुमच्या इश्कचे सगळे नखरे झेलायला आणि तिच्या फॅन्टसीज पूर्ण करायला. द गेम बिगेन्स नाव. इशू स्वतःशी म्हणाली आणि गालात खुनशी हसली. फ्लॅशबॅक ओव्हर. म्हणजे ते आज विक्रांतच्या ऑफिसमध्ये जाऊन तू जो तमाशा केलास तो मुद्दाम केलास? नीता या सगळ्यांवर आश्चर्याने म्हणाली. येस. इशू खुनशी हसली. म्हणजे उद्या तू त्याच्याशी खरंच लग्न करण्यासाठी हे मुद्दाम केलं? नीता म्हणाली. ऑफकोर्स. इशू पुन्हा खट्टाळ हसत म्हणाली. माय गॉड इशू, इतका भारी गेम खेळत आहेस तू. नीता आश्चर्याने म्हणाली. आणि त्याने केलं ते? असाच नाही सोडणार मी त्याला. आणि तू अजिबात माझ्याशी बोलायचं नाही हां, मी कट्टी आहे तुझ्याशी. इशू परत गाल फुगवून नीताकडे बघत होती. सॉरी ना बेबी, सत्य कळल्यावर तू उगाच राग डोक्यात घालून घेशील आणि विकीसारखा मुलगा गमावून बसशील म्हणून मी तुला खरं नाही सांगितलं. सॉरी ना. आणि मी त्याच्यानंही तुझ्याच टीममध्ये आहे बेबी, प्लीज. नीता तिला लाडीगोडी लावत म्हणाली. सच्ची ना? इशू बारीक डोळे करून तिच्याकडे रोखून बघत म्हणाली. सच्ची मुच्ची, गॉड प्रॉमिस. आता बट्टी कर ना. नीता पुन्हा लाडात येत म्हणाली आणि मग दोघीही हसत एकमेकींच्या गळ्याला पडल्या. वा वा, काय भारी प्लॅन बनाया आहे तुम लोगोने. त्यांच्या पाठीमागून वैभवचा आवाज आला आणि दोघींनीही दचकून मागे बघितलं आणि मग एकमेकींना भीतीने एक आवंढा गिळून पाहत होत्या. मैं अभि जाऊन विक्याला सगळं सांगतो. वैभव त्यांना बघत होता. तितक्यात इशूने नीताला डोळ्यांनीच खुणावलं आणि नीता एकदम उठून वैभवकडे धावली. त्याला पकडण्यासाठी वैभव दचकून पुढे पळाला आणि मग या दोघीही त्याच्या मागे लागल्या. टू बी कंटिन्यूड. श्रोते हो, आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग आता इथेच थांबूया. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.